आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही विषय मांडले तर नक्की बघा, पूर्ण कंटिन्यू करा. हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की मजेत असाल. तर हा होता मंगळवारचा कालचा व्हिडिओ, म्हणजे ड्रेस घातलेला होता. त्या व्हिडिओमध्ये मी बड्डेसाठी गेली होती. माझ्या जावेच्या मुलीचा बड्डे होता. मग आम्ही तिथे अंधारामध्ये बड्डे करत होतो. सगळंच बड्डे करण्यासाठी सगळ्यांना बोलवलं होतं, पण लाईट नसल्यामुळे पाऊस पण चालू होता बाहेर, त्यामुळे कोणी आलं पण नाही. तर आम्ही आमचा परिवार मिळून छोटासा बड्डे सेलिब्रेट केला. त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी चौदस होती. चौदसमुळे आम्हाला आरत्या लावायच्या होत्या. प्रत्येकाच्या घरी आरत्या लागणार होते. 1 एप्रिल होती त्यामुळे, आणि चौदस पण असल्यामुळे आरत्या होत्या सगळ्यांच्या घरी. तर बुधवार पण होता आणि बाजार पण होता. बाजार पण करून आणला मी आज, कारण मी मागच्या वेळेस बोलली व्हिडिओमध्ये की मी बाजारची माझी सुट्टी झाली व मोक्षूचे पप्पा 4 बाजार करून आणणार होते, पण मला त्यांनी आणलेल्या भाज्या काही आवडत नाही, त्यामुळे मग मीच गेली आणि मीच करून पण आणला आज बाजार. आणि आज खूप पाऊस येत होता आणि त्याच्यातनं माझे पाय खूप डेंजर दुखत आहेत, कारण इतकं थंड वातावरण आहे आमच्या इकडे. इथे किल्ले वगैरे, झाडं वगैरे खूप, म्हणजे शेत वगैरे असल्यामुळे खूप अंगदुखी, पाठदुखी, म्हणजे सगळे लेडीजला खूप प्रॉब्लेम असतो इथे सगळ्यांनाच. म्हणजे कोणाला दमाचा त्रास असतो, तर आमच्या आईंना आहे ना या थंड वातावरणामुळे दमा लागतो इथे. तसंच प्रत्येक स्त्रियांचं काही ना काही चालूच असतं इथे. थंड वातावरण असलं की फरची पण थंडी असते, त्यामुळे आम्हाला त्रास होतो. तर इथे माझा आज ना खूप डेंजर पाय दुखत होता आणि मी बाजारात जाताना माझा ना पाय सरकून चालला होता. आणि इथे पण आता मी थोड्यात वाचली. आज खूप धावपळ चालू होती माझी. तर इथे बघा सांची डायरेक्ट निसटून गेली हातातून. थोड्यात वाचलं नाही तर अंगावर झालं असतं ते. तर इथे ना स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी ना. मी आज फिरायला गेली होती. आज म्हणजे आम्ही कॅन्सल केलं होतं तसं, कारण बुधवारी आमच्या गावाचा खूप मोठा बाजार असतो, गाड्या वगैरे खूप वेळ चालतात त्यामुळे. पण काल ना पाऊस येत होता मंगळवारी म्हणजे, तर त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं होतं पावसामुळे. तर आज गेलो होतो. काल कॅन्सल असल्यामुळे मग आज गेलो. तर व्यायाम वगैरे केला तर पाय थोडा बरा झाला माझा. एक्सरसाइज केल्याने ना थोडा पाय बरा असतो, आणि नाही केलं तर परत पुन्हा दुखायला चालू होऊन जातं. त्यामुळे मी आता कंटिन्यू जाणार आहे. फक्त पाऊस नसला की त्याच दिवशी जाणं बंद करणार आहे. तर इथे ना मी तिकडे बटाट्याची चटणी बनवून घेतली होती, शिजत होती तिकडे. आणि इकडे डाळ शिजवून घेतली होती कुकरमध्ये. तर तुरीची डाळचं वरण बनवतात, तर आमच्या इथे तुरीची डाळ न खाता आम्ही मूगची डाळचं वरण करणार होतो. तिथे डाळ शिजवून घेतली होती. इथे टमाटा, लसूण, जिरं, हिरवी मिरची वगैरे टाकून मी छान फोडणी देऊन दिली. आणि तिकडे मग ना तिकडे भाजी ठेवून दिली आणि इकडे वरण करायला घेणार होते मी. तर आज खूप फास्ट दाखवणार होती. आणि ना ही साडी जी घातली आहे ती लेमन येलो कलरची, आणि त्याच्यावरचं ब्लाऊज जे आहे ते पॅरेट ग्रीन कलर म्हणजे पोपटी कलरचा आहे. पिस्ता कलर पण दिसतो आहे थोडा मोबाईलमध्ये, पण ओरिजिनलमध्ये तो पिस्ता कलर पोपटी कलरसारखा दिसतो आहे. तर तसा काही दिसत होता. तर मी हा बोटनेकमध्ये ब्लाऊज शिवलेला आहे. कसा दिसतो आहे नक्की सांगा मला. तसं तर मी ते फुलाचे म्हणजे ते आपण मेहंदीमध्ये आकार घेतो ना तसा आकार घेतलेला आहे, पण तो व्यवस्थित दिसत नाही आहे. आणि मी व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवते पण येत नाही, कारण मी ना ठरवलं होतं की असा करेल व्हिडिओ, तसा बनवेल, पण ना जे आपण विचार करतो ते काही होत नाही. तर त्यामुळे आता माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझा चेहरा पण पूर्ण दिसत नाही व्यवस्थित. इथे थोडाफार दिसतो आहे, थोडा वगैरे दिसत नाही आहे. तर खूप घाई झाली, त्याच्यामध्ये उशीर पण होत होता, कारण आता वाजले मी 6 वाजता आम्ही इथून फिरायला गेलो. तर आमच्या इथे ज्यांच्या इथे आरत्या लागतात ना त्यांनी थोडी तयारी करून घेतली होती, कारण दिवे वगैरे घडायला खूप वेळ लागतो. तर मी ते काहीच नव्हतं केलं, मी सगळं टायमावर केलं होतं. त्यामुळे मला खूप उशीर झाला होता आणि खूप धावपळ झाली होती माझी. खूप घाई झाली होती एकटीची. आणि ना त्याच्यात मोक्षू त्रास देत होता. तर मोक्षूचे पप्पा आले बिचारे बाजारावरून आणि त्याला घेऊन जायला सांगितलं. तर त्यांनी चहा वगैरे घेतला, त्याला सांभाळलं. आता इथे कुकर वगैरे धुवून घेते, त्याच्यात भात लावायचा आहे म्हणून धुवून ठेवून दिला. आता इथे दिवे बनवायला घ्यायचे होते. तर तेल ना असं पुडीतलंच वापरते, कारण ते उष्ट तेल चालत नाही किंवा वापरलेलं चालत नाही. चांगलं म्हणजे देवाला नैवेद्य दाखवायचा, त्यामुळे वेगळं तेल मागवून घेतलं. रात्री जे आम्ही बनवले पावडे वगैरे बनवले होते रात्री, ते तेल खरगटं झालं, त्यामुळे मग मी ते वापरत नाही आहे. तर इथे व्यवस्थित गोळे बनवून घेते.
मला 21 दिवे बनवायचे. त्याच्यामध्ये वेणी, फणी, बांगड्या, जोडवे सगळं, सुपडं वगैरे सगळं बनवता. तर इथे बघा काही दिवे बनवून ठेवले मी इथे. बाकीचे आता हे बनवून त्याच्यात ठेवते आणि परत उकडायला ठेवावं लागतील ते. तर जाळीला छान तेल लावून घेतलं होतं मी आधी, मग त्यानंतर हे दिवे ठेवले होते. तर मी दिवे पूर्ण पहिल्यापासून बनवताना नाही दाखवले, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन गेला असता. त्याच्यामध्ये पण खूप एडिट करून छोटा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण ना व्हिडिओ अपलोडिंगला खूप प्रोसेसिंग म्हणजे खूप चालते आणि वायफाय वगैरे नाही आहे आमच्या इथे. त्यामुळे मग मी डाटा म्हणजे 1.5 GB डाट्यामध्येच सगळं कंप्लीट व्हायला पाहिजे. त्यामुळे मी व्हिडिओ छोट्यामध्ये म्हणजे शॉर्टमध्ये कमी याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल ही एवढंच करते, पण आपल्याला तर माहिती आहे, गृहिणींना तर माहिती आहे काही एवढं छोटंसं एवढ्या ब्लॉगमध्ये दाखवतो आहे आपण 1-1.5 तासाचं किंवा अर्ध्या तासाचं दाखवतो. तर अर्ध्या तासामध्ये दिवसभराची कामं तर होत नाही, पूर्ण दिवस निघून जातं तरी कामं आपले काही सरत नाही. बनवलं तर डायरेक्ट एखादा पिक्चरच बनून जाईल आपला जसं काही. तर हे छोट्याशा याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न असतो माझा. तर कसा वाटतो नक्की कमेंट करत जा आणि चांगला आवडलाच लाईक पण करत जा. खूप मेहनत घ्यावं लागते ब्लॉग बनवायला. आणि त्याच्यामध्ये आम्ही फिरायला जातो, तर त्या लेडीज माझ्याकडे असंच बोलता विषय निघाला की मी पण यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे. तर त्या म्हणतात की दाखव आम्हाला पण. तर मला भीती वाटते, कारण कसं आपण असताना तुमच्यासमोर बोलायला किंवा दाखवायला काही वाटत नाही, पण आपल्या ओळखीच्या लोकांना आपले ब्लॉग पण दिसतील आणि आपण पण दिसू आणि परत जे आपण लाईव्हमध्ये दिसू किंवा ब्लॉगमध्ये दिसू आणि आता समोर पण म्हणजे असं आमने-सामने पण दिसतात ना, मग त्यामुळे भीती वाटते. आणि म्हणजे मेन म्हणजे लाजून जातो आपण. त्यामुळे मी त्यांना काही लिंक वगैरे शेअर केली नाही. तर हे तुम्ही मला सांगा, नक्की सजेस्ट करा की हे मी बरोबर केलं की वाईट केलं. नाहीतर मी द्यायची माझी इच्छा खूप होती, पण मला असं त्यांच्यासमोर गेल्यानंतर लाजल्यासारखं झालं असतं, म्हणून मी काही त्यांना लिंक शेअर केली नाही. तर मोक्षूचे पप्पा बोलले होते द्यायचं तर दे तू, आणि द्यायचं तर काही नाही, पण ना बघायला आपण यूट्यूबला बघून कमेंट हे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये न करता असं पाठीमागे करेल. त्यामुळे मी कोणाला देत नाही. मला म्हणजे ओळखीच्या लोकांना द्यायला मला भीतीच वाटते, कारण माझं आधी पण एक यूट्यूब चॅनल होतं. त्यामुळे मी ना यूट्यूब चॅनलची लिंक्स नातेवाईकांमध्ये किंवा असे रिलेटिव्समध्ये शेअर केली होती. तर तो एक वेळा अनुभव येऊन गेला आहे मला. तर असंच केलं तसंच केलं तर आपण कमेंट सेक्शनमध्ये न करता असे पाठीमागून करता नातेवाईक म्हणा किंवा रिलेटिव्ह म्हणा, ओळखीचे म्हणा, आणि प्रत्येकाचं असं असतं ना की आपण विषय निघाला तर मग बोलता निघूनच जातं. त्यामुळे मी चुकले किंवा काही झालं तर बोलताना असं विषय निघून जातात, नंतर आपल्याला कळल्यानंतर खूप वाईट वाटतं. त्यामुळे मी कोणाला लिंक वगैरे शेअर केली नाही. तर इथे ना मी वरण होऊन गेलं होतं, आता इथे भात बनवायला टाकला होता आणि इकडे ना पाणी उकळायला ठेवून दिलं होतं, मला दिवे उकळायचे होते म्हणून. तर इथे थोडेसे म्हणजे तांदूळ घेतले होते आणि तेच आता मी भात लावण्यासाठी निवडून घेत होती, साफ करायचे होते. आणि ते मोक्षू पण रडत होता. नाही बघा, आता पण मोक्षूचं बडबड चालू आहे. खूप दिवसापासून ब्लॉग शूट करून ठेवलेला होता, मग ते एडिट करायला काही जमलं नाही, तर आज एडिट पण करत आहे. आज आहे 3 एप्रिल आहे आज. तर आज मी व्हिडिओ एडिट वगैरे करायला घेतला. इथे भातचे तांदूळ वगैरे धुवून मी आता टाकून देईल. मीठ वगैरे टाकून दिलं होतं आधीच. आणि दिव्यांवरती पण मी उकडायला ठेवले ना, तर तेव्हा वरतून पण तेल टाकले आणि ते दिवे उकडून देवाला दाखवल्यानंतर ते भिजल्यानंतर शांत होतात. शांत झाल्यानंतर म्हणजे थंड होऊ द्यावं लागतात. त्यानंतर ते दिवे आम्हाला खावं लागतात. तर आमच्या घरामध्ये कोणी जास्त खात नाही. तर आमच्या आई सांगतात, मी पण बनवायची म्हणे, कोणी खात नाही, एक आपण खाऊन घ्यायचं आणि बाकीचे गाईला देऊन द्यायचे म्हणे. तर आज तसं होतं आमच्या घरामध्ये, म्हणजे बऱ्यापैकी 5-6 तरी दिवे संपले होते. आणि स्वयंपाक पण असा घाईमध्ये केला होता, पण स्वयंपाक पण खूप छान झाला होता. आणि मोक्षूने पण आज व्यवस्थित जेवण केलं, त्यामुळे मला खूप भारी वाटलं. खूप मेहनत करावं लागते, पण मेहनतीचं फळ चांगलं झालं की मोक्षूने व्यवस्थित जेवण केलं आणि जास्त त्रास नाही दिला. कारण आज इतकं थकल्यासारखं झालं होतं, असं वाटत होतं जेवता झोप लागत होती डायरेक्ट. पाय वगैरे खूप दुखल्यामुळे सगळ्यांचेच म्हणजे आज बाजार पण होता, पावसामुळे खूप हाल झाले. आणि बाजारामध्ये पण पाऊस आला ना, तर खूप मोक्षूच्या पप्पांना त्यांचं पण म्हणजे नुकसान होता राहिलं. आणि इथे जवळ भरायचे तर काही वाटायचं नाही. आता बाजार लांब गेल्यापासून ना थोडं दूर पण पडतं आणि म्हणजे घरापासून थोडं लांबच आहे आमच्या इथून.
आणि तो पावसामुळे पण जास्त हाल झाले. आज प्रत्येकाचेच म्हणजे शेतकऱ्यांचे पण हाल होत आहेत. आता प्रत्येकाचंच म्हणजे बिनमोसम बरसात होत आहे, केव्हा हे काही होत आहे, त्यामुळे विकट परिस्थिती होत चालली आहे. तर इथे बघा माझे दिवे वगैरे पण उकडून झाली आहे बघा, गरम गरम वाफ येते मोबाईलवर कॅमेऱ्याजवळ. इथे मध्ये सुपडं बनवून ठेवलं होतं, जास्त बाकीचे जोडवे वगैरे बनवले ते काही टाकले नाही. इथे वरण बनवून घेतली, बटाट्याची चटणी. आता हे राहिलं होतं उकडायचं, ते उकडून गेलं. आता इथे माझा स्वयंपाक तयार झाला. मोक्षूच्या पप्पांना म्हटलं तुम्ही आता वाता वगैरे त्या दिव्यांमध्ये टाकून तुम्ही दिवे लावून घ्या म्हणून. तर इथे बघा पिशवी पडली बाजाराची, बाजार करून आणला, तसंच ठेवून दिला मी. आणि ते आमच्या मोक्षूने भांडे बघा साहेबांनी आता आले तिकडनं फिरून, आता इथे शांत बसणार नाही, काहीतरी बघेल, काहीतरी करेल. पप्पा काय करतायत ते बघेल, करेल. दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी परत तसंच करून दिलं. इथे पावसाचं म्हणजे वातावरण परत झालं आणि खूप हवा वगैरे चालू होती. तर हवा चालूमुळे दिवा लागत नव्हता, तर खिडक्या वगैरे बंद केल्या. आणि इथे बघा लाईट चालू केला आहे कॅमेऱ्याचा, त्यामुळे मी पण हे बघा इथे व्हिडिओ शूट करताना. आता त्यांनी आरत्या वगैरे लावल्या की मग आरती वगैरे करून घेऊ छान आणि मग जेवायला बसू. इथे मी, आई, मोक्षूचे पप्पा आम्ही सगळे होतो. तर इथे मोक्षूला घंटी वाजवायला लावत होती आणि मोक्षूचे पप्पा मला बोलत होते व्हिडिओ नको काढू, कारण मला काही फोकसमध्ये यायचं नाही आहे असं म्हणत होते ते. पण मी त्यांना म्हटलं नाही, आपण एवढी मेहनत केली ना तर करूया. कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.